सिंधुदुर्ग, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसतात आणि काल जर पाहिलं तर खेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते। तसंच माणगाव असेल त्याचप्रमाणे इंदापूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या। त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता। मात्र जर सद्यस्थितीला पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा वेग जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी सकाळपासूनच पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसत आहेत। मागील पुढील काही दिवसांसाठी येलो अलर्ट जो आहे तो प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आलेला आहे। सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात 68 मिलीमीटर पाऊस हा 24 तासामध्ये नोंद झालेला आहे। तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी असेल, रायगड असेल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसेल अशा सूचना ज्या आहेत त्या हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या आहेत। समुद्राला देखील उधाण असणार आहे। त्यामुळे मासेमारीसाठी कोणी खोल समुद्रात जाऊ नये। त्याचप्रमाणे सतर्कतेचा इशारा जो आहे तो देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तरी पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अंकित विशाल मराठी, सिंधुदुर्ग।